श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे भिवंडी मराठेपाडा येथील सुंदर असे बांधलेले गावकऱ्यांनी मंदिर तुम्ही पाहताय या क्षणी। आणि सर्व पालकांना म्हणजे मुलांचे जेवढे पालक असतात त्यांनी मस्ट मुलांसोबत व्हिजिट करावी अशी ही प्लेस आहे। आणि काय माहिती आहे का, आपण इतिहास वाचतो पण इतिहास तुम्हाला इथे प्रत्यक्ष बघायला भेटतो। तर असं हे महाराजांचं सुंदर असं मंदिर आहे इथे। तर आपण नक्की बघूया आणि सगळ्यांनी एकदा येऊन भेट द्या। काम चालू आहे, अजून छोटं मोठं काम चालू आहे, पण बाकी मंदिर छानपैकी तयार आहे। तर आपण आतून बघूया कसं आहे ते। हे बघा, तर दुपारचे 12 वाजलेत। नमस्कार नमस्कार। हां, कसं आहे मंदिर? खूप सुंदर आहे। सुंदर आहे ना? सुंदर आहे, खूप लाजवाब। पालकांनी लहान मुलांना आपल्या सोबत आणून दाखवायलाच पाहिजे। दाखवायला पाहिजे ना? दाखवायलाच पाहिजे हे। अवश्य आणावं, कारण महाराष्ट्रात हे पहिलं आपलं कुलदैवत, म्हणजे हे आपलं कुलदैवत आहे। शिवाजी महाराज बरोबर कुलदैवत आहे आणि महाराष्ट्रात पहिल्यांदाच हे मंदिर झालेलं आहे। त्यामुळे लहान मुलांना तर आवर्जून आणावं पालकांनी, आहे ना। आणि जवळचा स्पॉट आहे मुंबई पासून, जास्त फार लांब नाहीये आणि छान आहे बघायला। जास्त वेळ पण लागत नाही, तुम्हाला शोधायची गरज नाही। बरोबर, तुम्ही मॅप टाकला मोबाईलला तर तुम्हाला लगेच मिळून जाऊ शकते। आणि खूप सुंदर आहे आतून तर बघायला। ओके ओके, चालेल चला। हां चला, बाय। चप्पलचं असं स्टँड आहे इकडे, आपण चप्पल काढूया आणि आतमध्ये जाऊया, बघूया। आपल्या गावातल्या लोकांनी जवळजवळ सर्व सोय केलेली आहे। कार्पेट टाकल्यामुळे एवढे पाय नाही भाजत आहेत। नमस्कार दीदी। हे बघा ना, तुमचा आयडी असेल ना, इंस्टा आयडी वगैरे, हां, जिंजीरचा टाईम असेल ना, तिला द्यायचा आहे आयडी का? हां, ओके। खूप सुंदर, खूप सुंदर। एवढं ऊन आहे कडक, तरी लोकांची गर्दी आहे। चला तर आपण पहिलं शिवाजी महाराजांचं दर्शन करूया। स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब, अप्रतिम, खूपच सुंदर, खूपच सुंदर। खूप सुंदर मंदिर आहे।
इथे तुम्ही देणगी देऊ शकता. तोफ आहे ही, ज्याचं बऱ्यापैकी रेस्टोरेशन झालेलं आहे. आपण या मंदिरात जेवढे इकडे फोटो लावलेले आहेत ते पाहूया. आणि मेन मुळात इथे पाय भाजत नाही आहेत कारण कार्पेट टाकलेलं आहे. फोटोसोबत इथे माहिती पण आहे. हा फोटो आहे शहाजी राजे मालोजी राजे भोसले यांचा. राजमाता जिजाऊ साहेब. सर्व फोटो पहा तुम्ही. शिवसंस्कार म्हणजे जिजाऊ साहेबांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर कसे संस्कार घडवले याचं एक फोटो तुम्हाला दिसत आहे. इथे फोटोच्या माध्यमातून इतिहास दाखवण्यात आलेला आहे. खूप सुंदर, खूप कष्ट घेतले त्या लोकांनी, या गावकऱ्यांनी इथलं मंदिर बांधण्यासाठी. तर माझी सर्व लोकांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही वर्षातून एकदा या मंदिराला आपल्या मुलाबाळांसह व्हिजिट करावी. खूप सुंदर आहे. इथे दुपारी जरी आलात तरी एवढा उन्हाचा त्रास नाही होत कारण वरती बऱ्यापैकी छत आहेत, पंखे लावलेले आहेत. तर तुम्ही निवांतमध्ये आरामात हे सर्व काही इतिहास बघू शकता, वाचू शकता. शिवकालीन जी आपली हत्यारं होती त्याचा इथे एक नमुना तुम्हाला बघण्यासाठी ठेवलेला आहे. बघू शकता तुम्ही. कट्यार आहे, तलवार आहे छोटी. अंकुश, कुऱ्हाड,
गुर्ज, वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी आहेत. मुघल तलवार, राजपूत तलवार, मराठा तलवार, आलेमानी तलवार, अशा विविध प्रकारच्या तलवारी इथे आहेत. भारतीय आरमाराचे जनक श्री छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आत्ताची इंडियन नेव्ही. काचेवर शॅडो पडते त्यामुळे आहे ना थोडंसं दिसण्यात हे होतं. बाजीप्रभू देशपांडे, पुरंदर मार्तंड भैरव, मुरारबाजी देशपांडे, भैरजी नाईक, आग्र्याहून सुटका, जणू काही इथे इतिहासातली पानं जिवंत केल्यासारखं वाटतंय. इतिहास जो आपण 4वी-5वीला वाचला त्याच्यामध्ये जी पुस्तकात आपल्याला छायाचित्र बघायला मिळत होती ती जणू इथे जिवंत झाल्यासारखी वाटत आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी आहेत. तेगा तलवार, बऱ्यापैकी वजन असणार ह्या तलवारींना, जड आहेत. धनुष्यबाण, मराठा धोप तलवार, दानपट्टा, ढाल, हे कवच, चिलखत, परशू, भाला, खूप मोठा कॉरिडॉर आहे हा. बघा तुम्ही बघू शकता चारी बाजूने हे मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आहे. मी वेळात वेळ काढून आलेलो आहे म्हणजे माझ्या बिझी शेड्यूलमधून. प्लीज सर्वांनी या आणि एकदा व्हिजिट करा. बघा खूप गर्दी आहे, लोक खूप आलेले आहेत बघायला. कृपया इथे व्हिजिट केल्यानंतर हे जे काचेत ठेवलेले फोटो आहेत त्यांना कृपया हात लावू नका, कारण यांनी खूप मेहनत आणि कष्ट करून हे बनवलेलं आहे. तर आपल्याला असं वाटतं की हे पुढच्या पिढीला नक्कीच पाहता यावं, त्यासाठी कोणत्याही प्रकारचं डॅमेज होऊ नये म्हणून या सूचना लिहिलेल्या आहेत इथे. शिवराज्याभिषेक सोहळा मिरवणूक खूप सुंदर.
श्री छत्रपती संभाजी महाराज. ते काही वस्तू सुद्धा ठेवलेल्या आहेत. विक्री दालन जिथे आपण या वस्तूंची खरेदी करू शकता. फोटो आहे, फ्रेम आहेत, मूर्त्या आहेत. खूप सुंदर मंदिर आहे, खूप सुंदर. बऱ्यापैकी मी तुम्हाला हे मंदिर दाखवलेलं आहे. तर कृपा करून प्रत्येकाने इथे येऊन व्हिजिट करावी ही सर्वांना विनंती. जय शिवराय मित्रांनो, नमस्कार.